एखाद्या बँकेकडून कर्ज घ्यायचे म्हटले तर विविध कागदपत्रे, जामीनदार आदीची पूर्तता करावी लागते। त्यानंतरही कर्ज मिळेलच याची शाश्वती नसते। त्यामुळे अनेक गरजू मायक्रो फायनान्स कंपन्यांकडे वळले आहेत। याचाच फायदा घेत कंपनीचे एजंट ग्रामीण भागात सक्रिय झाले असून सावकारीचा गोरखधंदा सुरू केला आहे। मायक्रो फायनान्स कंपन्या ग्रुप लोन वितरित करते। त्यासाठी 10 ते 12 महिलांना एकत्रित घेऊन गट स्थापन करावा लागतो। या सर्व महिलांकडून आधार कार्ड घेऊन कर्ज दिले जाते। कर्ज रकमेतून सर्व महिलांना समान रक्कम एजंट देतो। कर्जाची वसुली दर आठवड्याला केली जाते। कर्ज रकमेनुसार हप्ता ठरवून दिलेला असतो। कर्जदार महिलेवर कुठलेही आर्थिक संकट असो, आठवड्याला एजंटकडे पैसे भरावेच लागतात। पैसे न भरल्यास इतर मायक्रो फायनान्सची कर्ज वसुली एजंटकडून रोख पद्धतीनेच केली जाते। महिलांना कर्जाचा भरणा करण्यासाठी कुठल्याही बँकेत जावे लागत नाही। त्यामुळे दर आठवड्याला होणारा लाखीचा व्यवहार रेकॉर्डवर घेतला जातो की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे। ऑनलाईन व्यवहार सुरक्षित असतानाही येथे मात्र रोखीवर भर दिला जात आहे।